रोज ज्या आरटीओ साहेबाची गाडी बघून आपण फिरतो ना बाजूला, त्याच आरटीओ साहेबाच्या ऑफिसमध्ये आज आपली गाडी घेऊन आलो होतो. गाडी घेऊन यायचं कारण की आज आपल्या गाडीला झाली होती 4 वर्ष पूर्ण. 4 वर्ष पूर्ण व्हायला थोडा वेळ होता, मग म्हणलं आधीच जरा पासिंग करून घ्यावं. स्वागत आहे मित्रांनो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी गाडी पिढी टाकाटाक करून घेतली, जरा साफसफाई केली आणि गाडी मारली रिव्हर्स. कारण काय आयुष्यात पुढे जाण्यासाठी मागे बघितलं पाहिजे हो. आता गाडी ठोकली तर पुन्हा कोणाचं घेता. त्यामुळे गाडी मागे बघून रिव्हर्स घेतली. आरशात बघून आपल्याला अजून पण जमत नाही, तो विषय वेगळा आहे. त्यानंतर आलो शोरूमला. शोरूमला आल्यावर साहेबांना काय आपलं जन्मकुंडली लिहिली आणि लिहिली. वॉचमॅन काकाला म्हणलं घ्या लिहून, काय लिहून घेता. आता फक्त काय 7 बाराच लिहायचं राहिलं, बाकी समजच लिहिल ते. त्यांची एंट्रीची प्रोसेस आहे ते सोडा, ते एंट्री वगैरे केली. आलो मध्ये, मेकॅनिक म्हणले थांबा जरा बघतो काय झालंय. जरा ब्रेकची टी गेलती हो, ब्रेक लाईट लागत नव्हती. परत साहेब 1000 रुपयाची पावती देतात. त्यामुळे म्हणलं इथंच 200-300 घालावं. 150ची टी 150 बसवायला घेतले, 100चा बल्ब टाकून 400 रुपये बिल करून आपण निघालो डायरेक्ट पुढे. त्यानंतर मग म्हणलं इथं भेटला होता आपल्याला अमोल भाऊ. अमोल भाऊची नवीन गाडी. भाऊनं काय आपल्याला गाडीचे पिढे पिढे दिला नव्हता. भाऊच्या गाडीचा नंबर बघितलो कसा आहे, 0881. मग म्हणला भाऊ चला चहाच पाहिजे तो. मामाने 1 नंबर मध्ये डिकाशन आणलं होतं. मामाला म्हणलं धन्यवाद, डिकाशन चांगलं केलं. आणि वाटतच हे दोन घाबर घडले आणि कलर मारायला इतके पैसे मागत होते काय सांगावं. ठरवून घेतलं. बाळ चोदाईने काय साईज मध्ये पारच वाटव करून टाकले. वरी टाकतो म्हणले नाव. आता म्हणलं टाका तुमच्याच मनावर. कसं आहे आता आमची रणकी लागलीच कसं बी. तुम्ही काय काळजी करू नका म्हणलं, तुम्ही पद्धतशीर लावलाय आम्हाला आता. त्यानंतर लागलो नंबरला. साहेब म्हणले आपण आपल्या एजंट म्हणजे ज्ञानेश्वर जंपनगिरी यांच्याकडे आज काम केलं होतं. काम वगैरे त्यांचं व्यवस्थित आहे. लगेच हे घाबरं पुढे आलते. म्हणलं तुम्ही असं लुटायलाच बसलाय बाबा. तिथून काय साहेबानं गाडी चालवली. साहेबाची गाडी चालवल्यानंतर म्हणलं व्हिडिओ काढू नये. तिथली पासिंगची प्रोसेस वगैरे पूर्ण केली. त्यानंतर आलो पंपावर. जरा डिझेल टाकी मध्ये डिझेल नव्हतं, डिझेल टाकी फुल केली. त्यानंतर आलतो इथं सत्यम आंबेकर ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडला. इथं जरा बी घ्यायचं होतं पिंटू भैयाला. मग म्हणलं जरा बी घ्यावं, चायनाकडे लावणार आहेत. बी पी घेतलं. साहेबाचं इथलं बिल वगैरे पेड केलं. तिथून आलो डायरेक्ट शेरे पंजाब धाब्यावर. मग म्हणलं सकाळपासून आता 4 वाजले ना, पोट आपण याच बघावं लागते. घरून आणला होता डब्बा. आता म्हणलं मस्तपैकी भाजी घ्यावं, जेवण वगैरे करावं. जेवण पिवण दाबून केलं. मस्तपैकी दाल मखनी आणि दाल खिचडी घेतली. आता म्हणलं निघायला लागतंय. आपल्यासोबत काय नामदेवांना पण होते, विठ्ठल पण आलता आणि सोबत जेवलो. नकर आलता थोडासा पाऊस, डोसकं पण ओलं होत नव्हतं, तसलाच पाऊस होता. मग काय म्हणलं आता नीट लागावं हायवेला. आणि आपलं चालतंय का भाड्याचं. मग म्हणलं आता भाडं कन्फर्म होईपर्यंत हायवेलाच चलावं. भाडं जर कन्फर्म झालं तर जायला मग मोकळं. आता भेटू उद्याच्या व्हिडिओ.